मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम देशमुख फ्रॉम कल्याण, आयुर्वेद MS सर्जन. 2005 पासून मी कल्याणमध्ये पायल्स फिशर फिस्टुला, जनरल सर्जरी, नॉन सर्जिकल आणि लेझर इन एनॉर्टल अशी क्लिनिकल प्रॅक्टिस करत आहोत. बऱ्याच रुग्णांना प्रश्न असतो की डॉक्टर साहेब भगेंदर म्हणजे काय, भगेंदर कशामुळे होतो. साधारणतः भगंदर हा आपला संस्कृत शब्द आहे, त्याला हिंदीमध्ये भगेंद्र म्हणतात. त्याला मी मेडिकली फिस्टुला इन ॲनो म्हणतो. तर भगेंद्र म्हणजे काय, तर साधारणतः जो फिस्टुला असतो भगेंदर हा शौचाच्या जी जागा असते त्याच्या बाजूला एक छोटंसं होल तयार होतं, फुडी तयार होते, गाठ तयार होते आणि त्यातनं असं आतमध्ये एक पाईपसारखं रचना तयार होते, टनेल. जसं उंदीर कसं बीड तयार करतो तशी एक रचना तयार होते पाईपसारखी. एक बाहेर एक ओपनिंग असते आणि शौचाच्या आतमध्ये एक ओपनिंग असते, त्याला आपण म्हणतो फिस्टुला. साधारणतः भगेंदर फिस्टुला म्हणल्यानंतर शौचाच्या बाजूला थोडीशी फोडी होणे, गाठ तयार होणे, त्यातनं पू येणे, पाणी येणे, कधी रक्तस्राव येणे आणि ती फोडी ओपन झाली, त्यातनं पस आला की दुखत नाही, वेदना होत नाहीत. पण जेव्हा ती फोडी बंद होते, जेव्हा त्यातनं पू येणं बंद होतं आणि आतमध्ये पस कलेक्शन होतं, तेव्हा ते दुखायला लागतं. म्हणजे भगंदरामध्ये म्हणजे फिस्टुलामध्ये पेन असतं, वेदना कसं इंटरमिडियंट पेन असतं. ते ओपन झालं, फुटलं की पेन कमी होतं आणि ते बंद झालं, मध्ये पू जमा झाला की वेदना चालू होतं. समजा भगंदर हा कशामुळे होतो, कॉन्स्टिपेशन, मलास्टमर किंवा बऱ्याच जणांना अपसेस तयार होतो. अपसेस झाला की म्हणजे पू तयार होतो, इंद्रदे, आणि त्याचं रूपांतर भगंदरामध्ये होतं. ॲनल ग्लँड नावाची शरीरामध्ये रचना असते, त्याचं इन्फेक्शन होऊन पण फिस्टुला भगंदर होऊ शकतो. किंवा पिरियनल अपसेस आहेत, इच्युरेटल अपसेस आहेत, याचासुद्धा परिणाम म्हणून भविष्यामध्ये भगेंदर फिस्टुला होऊ शकतो. किंवा फिशर तयार होतात, फिशरमध्ये मलास्टम वाटल्यामुळे मल जाऊन बसणं, पस तयार होणं, इन्फेक्शन होणं आणि त्याच्यापासून पण भगेंदर तयार होतो.